ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्रीमाताजींच्या एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत, शांततापूर्ण आणि प्रभावी जीवनाचा मार्ग. हो. खास करून जेव्हा आपल्याला इतरांमध्ये ती अपेक्षित परिपूर्णता दिसत नाही आणि मग निराशा येते, चिडचिड होते. बरोबर. त्याबद्दल काय करता येईल? म्हणजे लोकांच्या वागण्यामुळे होणारा तो संघर्ष टाळून शांत आणि प्रभावी जीवन कसं जगावं हे जरा समजून घेऊया आज. नक्कीच. आणि हा विचार आहे ना, तो थेट आपल्या आतल्या अवस्थेला जोडतो. म्हणजे आपलं आतलं जग आणि बाहेरच्या जगाकडे, विशेषतः लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, यांचा संबंध काय आहे हे यात दिसतं. अनेकदा असं होतं की बाहेरची समस्या खरं तर आपल्या आतल्या अवस्थेचं प्रतिबिंब असते. म्हणजे स्वतःच्या अपूर्णतेला आपण स्वीकारलं तर इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो, हे यातलं महत्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं. खरंय. आणि आपण बघतोच की आयुष्यात सतत एक प्रकारचा संघर्ष असतोच. कधी बुघड असतो, कधी अगदी छुपा. अगदी. श्रीमाताजींच्या लेखनात म्हटलंय की भांडणं न करता सुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते. पण होतं काय की आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो. अशी परिपूर्णता जी कदाचित आपल्यातही नसेल, ती इतरांमध्ये दिसली नाही की आपण लगेच अस्वस्थ होतो. हे किती सहज घडतं नाही का? आणि या सततच्या अस्वस्थतेत, त्या आतल्या घर्षणामध्ये आपली खूप ऊर्जा वाया जाते. श्रीमाताजींच्याच शब्दात सांगायचं तर तुमच्यामधील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही गमावून बसता. बरोबर. आपलं सगळं लक्ष इतरांनी कसं असायला हवं यावरच राहतं. म्हणजे ते परफेक्ट का नाहीत याची चिंता करत बसतो आपण. त्या नादात आपण स्वतः काय करायला हवं, आपल्या वाढीसाठी काय गरजेचं आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. म्हणजे स्वतःच्या कामापासून आपण दूर जातो. बरं, मग ह्यातून बाहेर पडायला, ही ऊर्जा वाचवायला काही मार्ग सांगितलाय का त्यांनी? म्हणजे अधिक शांत कसं व्हायचं? हो, एक खूप सुंदर सल्ला आहे, तितकाच आव्हानात्मक पण. तो म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पहा. पण यामागचा जो खरा विचार आहे तो अजून खोल आहे. तो कोणता विचार? तो आहे आरशाचा विचार. म्हणजे असं की आपल्या आजूबाजूचे लोक आणि परिस्थिती हे जणू काही ईश्वरी चेतनानं आपल्यासमोर धरलेले आरसे आहेत. आरसे? हो. ते आपल्याला थेट दाखवतात की आपल्यामध्ये अजून कुठे प्रगती व्हायची आहे. जसं त्या म्हणतात, इतरांच्या जर कोणत्या एखाद्या गोष्टीचा मला धक्का बसला तर त्याचा अर्थ हाच की मला ते कार्य माझ्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे. हा विचार खरंच खूप वेगळा आहे, नाही का? हो. म्हणजे इतरांना दोष देण्याऐवजी पूर्णपणे स्वतःकडे वळायचं. अगदी. हे ऐकायला तर खूपच क्रांतिकारी वाटतंय. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक चुकीचं मूळ ते आपल्याच शोधायचं. हे जरा जास्तच वाटत नाही का? किंवा हे असं नाही का की आपण सतत स्वतःलाच दोष देत बसू? बरोबर आहे तुमचा प्रश्न. अनेकांना हा प्रश्न पडू शकतो. पण नाही, तसं नाहीये. म्हणजे असं की मुद्दा हा नाही की प्रत्येक बाह्य गोष्टीला आपणच जबाबदार आहोत किंवा सतत स्वतःला दोष द्यायचा. अच्छा. तर मुद्दा हा आहे की एखाद्या व्यक्तीचं वागणं किंवा एखादी परिस्थिती आपल्याला का त्रास देत आहे, म्हणजे कोणती गोष्ट आहे जी आपल्याला धक्का देत आहे, ती प्रतिक्रिया आपल्या आतून का येत आहे. हा जो त्रास आहे ना, तो एक संधी आहे स्वतःला अधिक ओळखण्याची. कदाचित आपल्यात संयमाची कमी असेल किंवा स्वीकृतीची किंवा समजूतदारपणाची. तो धक्का आपल्याला आपल्या वाढीचं क्षेत्र दाखवतोय. अच्छा, म्हणजे ब्लेम गेम न खेळता ती एक आत्मपरीक्षणाची संधी आहे असं बघायचं. बरं, पण मग व्यावहारिक पातळीवर काय करायचं? व्यावहारिक सल्ला अगदी स्पष्ट दिलाय. तुम्हाला जे नेमून देण्यात आले आहे ते कार्य करावयास तुम्ही सुरुवात केलीत. म्हणजे आपलं काम आपण करायचं. हो. आणि पुढे म्हटलंय, इतर काय करतात याची चिंता करणं सोडून द्या. ते तुमचं कामच नाही. म्हणजे आपलं लक्ष आपल्या कामावर, आपल्या जबाबदारीवर केंद्रित करायचं. बरोबर. इतरांना सुधारण्याचा किंवा त्यांच्या चुका काढण्याचा भार आपल्या खांद्यावरून उतरवून टाकायचा. हाच खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग आहे, असं त्या म्हणतात. बाहेरच्या जगात ढवळाढवळ करण्यापेक्षा स्वतःच्या आत आणि स्वतःच्या कामावर लक्ष देणं. आणि असं केल्याने काय साधतं? म्हणजे समजा मी स्वतःवर लक्ष केंद्रित केलं, इतरांची चिंता सोडली, तर काय होईल?
तर त्याचा परिणाम खूप खोलवरचा आहे. लेखनातला एक अत्यंत आश्वासक निष्कर्ष आहे तो म्हणजे, आणि जर व्यक्ती स्वतःमध्ये अशी खरीखुरी परिपूर्णता बाळगेल तर व्यक्तीला तीच परिपूर्णता बऱ्याचदा इतरांमध्येही आढळून येईल. हे खूप रंजक आहे नाही का? म्हणजे आपण आतून बदललो की बाहेरचं जग पण बदलल्यासारखं वाटतं, असं काहीसं. अगदी अगदी बरोबर. जग कदाचित तसंच राहील, लोक तसेच वागतील, पण आपली आंतरिक स्थिती बदलल्यामुळे, आपली मनःशांती वाढल्यामुळे आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जिथे आधी आपल्याला फक्त चिडचिड यायची, तिथे कदाचित करुणा येईल किंवा समजूतदारपणा येईल. जिथे संघर्ष वाटायचा तिथे स्वीकृती येईल. म्हणजे आपली आंतरिक परिपूर्णतेकडे होणारी वाटचाल ती बाहेरच्या जगाला अधिक सुसह्य, अधिक सुंदर बनवते. आपल्या आतला बदल बाहेरच्या वास्तवाच्या आपल्या अनुभवाला बदलतो. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की खरी शांतता आणि जीवनातला प्रभाव हा इतरांना बदलण्यात किंवा त्यांच्याकडून परफेक्ट असण्याची अपेक्षा करण्यात नाहीये. बरोबर. उलट त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या तथाकथित अपूर्णतेतून सुद्धा स्वतःच्या विकासासाठी काय घेता येईल हे पाहण्यात आहे. म्हणजे आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला, प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रगतीसाठीचा एक धडा मानायचा आणि आपलं लक्ष स्वतःच्या आंतरिक विकासावर केंद्रित करायचं. तरच शांत आणि प्रभावी जीवन शक्य आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने स्वतःला नक्की विचारावा. जर आपल्या आजूबाजूचे लोक आणि परिस्थिती हे खरंच आपल्या आतल्या विकासाच्या गरजेचं प्रतिबिंब दाखवणारे आरसे असतील, तर सध्या आपल्या जीवनाच्या आरशात कोणतं प्रतिबिंब सगळ्यात स्पष्टपणे दिसत आहे? धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.